नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील BDS ॲडमिशन विषयी। कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल डिस्कशन घेतलं होतं महाराष्ट्र राज्यातील BMS ॲडमिशन विषयी। आज आपण पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये BDS करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी किती प्रकारचे कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर त्यांच्या ॲडमिशन प्रक्रिया कशा प्रकारे होतात, त्याचबरोबर 2024चा BDSचा कॉलेजचा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे कॅटेगरी वाईज, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता। पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी स्क्रीनवर आणि तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे BDS ॲडमिशन इन महाराष्ट्र, म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला नीटची परीक्षा दिल्यानंतर BDS करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय काय पर्याय आहेत ते आपण पाहूयात। तर महाराष्ट्र राज्यामध्ये 3 प्रकारचे BDS कॉलेज सध्याच्या घडीला अवेलेबल असलेले आपल्याला पाहायला मिळतात। पहिला आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज, म्हणजेच गव्हर्नमेंट BDS कॉलेज, महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट BDS कॉलेज, त्याची संख्या सध्याच्या घडीला 4 असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या 4 गव्हर्नमेंट BDS कॉलेजेसमध्ये जवळपास 326 सीट अवेलेबल आहेत। दुसरा आहे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BDS कॉलेज ज्याला आपण म्हणतो, याची संख्या सध्याच्या घडीला 25 आहे आणि टोटल 2400 सीट प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BDS कॉलेजमध्ये असलेले पाहायला मिळतात। आणि तिसरा प्रकार आहे डीम डेंटल कॉलेज, म्हणजे डीम युनिव्हर्सिटीचे, ह्या टोटल प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतात, याच्यावर गव्हर्नमेंटचा कुठलाही कंट्रोल नसतो। तर डीम युनिव्हर्सिटी BDS साठीच्या 8 आहेत महाराष्ट्रामध्ये, प्रत्येकी 100 सीट, याप्रमाणे 800 सीट डीममध्ये BDSला महाराष्ट्र राज्यामध्ये अवेलेबल असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण पाहूयात की ॲडमिशन प्रक्रिया कशा प्रकारे चालते। तर महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला BDS करायचं असेल तर 2 प्रकारच्या ॲडमिशन प्रक्रिया त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। पहिला आहे स्टेट कोटा 85%, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया जी CET सेलच्या वेबसाईटवरून होत असते, याला आपण 85% स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणतो। याच्यामध्ये 85% सीट ज्या आहेत त्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात। 2 क्रायटेरिया आहेत, विद्यार्थ्याची 10वी आणि 12वी महाराष्ट्रातून झाली पाहिजे, हा पहिला महत्त्वाचा क्रायटेरिया आहे। आणि दुसरा आहे डोमेसाइल सर्टिफिकेट जो आहे विद्यार्थ्याचा ते महाराष्ट्राचं पाहिजे। ह्या 2 क्रायटेरिया फुलफिल करणारा विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट कोटा 85% या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो। याच्यामध्ये 2 टाईपच्या कॉलेजच्या सीट भरल्या जातात। गव्हर्नमेंट BDS कॉलेज जेवढे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, आपण 4 आहेत, आणि दुसरा आहे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BDS कॉलेज। आता याच्यामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BDS कॉलेज आणि गव्हर्नमेंट BDS कॉलेज याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळे शासनाचे स्कॉलरशिपचे रूल लागू होतात, म्हणजे विद्यार्थ्यांना जे काही कॅटेगरी वाईज स्कॉलरशिपचं पर्सेंटेज आहे ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळतं। प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट 2 भागामध्ये विभागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, मेरिट बेसवरच्या सीट आणि IQ कोटा, इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा। फक्त मॅनेजमेंटच्या ज्या सीट आहेत प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या, त्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी ॲडमिशन घेत असेल तर त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळत नाही। परंतु महाराष्ट्र स्टेट कोटा 85% काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला BDS मेरिट बेसवर, गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असेल, मेरिट बेसवर मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही स्कॉलरशिपचे पर्सेंटेजचे रूल आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी लागू होतात। स्कॉलरशिपचं पर्सेंटेज कशा प्रकारे असणार आहे याविषयीचा एक व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अगोदरच पब्लिश केलेला होता, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्या ठिकाणी पाहू शकता की कॅटेगरी वाईज कशा प्रकारे शासन विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देत असतात। दुसरा आहे ज्या विद्यार्थ्यांना डीम्डमध्ये BDS करायचं आहे, मार्क्स कमी आहेत थोडेफार आणि इकडे नंबर त्यांचा लागला नाही, तर डीम हा एक पर्याय होतो। तर डीममध्ये BDS करण्यासाठी MCCच्या ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा लागतो। MCCची ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया MBBS आणि BDS या दोन्हीसाठी एकत्र चालते, याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी भाग घ्यावा लागतो। या डीम BDS साठी भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना 2 लाख एवढं डिपॉझिट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावं लागतं। मग त्याच्यामध्ये तुम्ही MBBS पण करू शकता आणि BDS पण करू शकता। 2 लाख डिपॉझिट आहे। आता ह्या डिपॉझिटचे रिफंडचे काही रूल आहेत ते आपण पाहूयात। जेव्हा तुम्ही
डीम BDS साठी फॉर्म भरता किंवा डीम MBBS साठी फॉर्म भरता, फॉर्म भरताना तुम्हाला 2 लाख रुपये त्या ठिकाणी ऑनलाईन पे करावे लागतात. 2 कंडिशनमध्ये ते परत येतात. तुम्हाला एखाद्या राऊंडला कॉलेज मिळालं आणि तुम्ही तिथे ॲडमिशन घेतलं, फायनल केलं, तर तुमचे पैसे तुम्हाला रिफंड होतात. जर तुम्हाला पूर्ण प्रोसेसमध्ये एकही कॉलेज मिळालं नाही तरी तुमचे पैसे तुम्हाला रिफंड होतात. एका कंडिशनमध्ये तुमचे पैसे शासन जप्त करू शकतं. पहिला राऊंड सोडून दुसऱ्या राऊंड नंतर जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि तुम्ही तिथे रिपोर्टिंगला गेला नाहीत किंवा त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं नाही, त्या कंडिशनमध्ये तुमचे 2 लाख रुपये त्या ठिकाणी जप्त होतात. ही जी काही ॲडमिशन प्रक्रिया आहे, जसं जसं पुढे येईल, आपण जसं जसे रूल्स अँड रेग्युलेशन 2025 येतील ते विद्यार्थ्यांसोबत आपण डिस्कस करणार आहोत. महत्त्वाची गोष्ट, 2 प्रकारच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमधून तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये BDSला ॲडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकता. पुढे आता पाहूयात की महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट BDS 2024चा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे. लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट म्हणजे शेवटचा विद्यार्थी कॅटेगरी वाईज किती मार्क्सला मिळालेला होता. सीट 2 भागामध्ये विभागलेल्या आहेत, जनरल आणि वुमन. म्हणजेच वुमनचा 30% पॅरलल रिझर्वेशन प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी राखीव ठेवलेलं असतं. म्हणजे ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये 10 कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये पॅरलल वुमनला 30% रिझर्वेशन त्या ठिकाणी राखीव ठेवलेले असतात. म्हणजेच 10 सीट असतील एखाद्या कॉलेजला एखाद्या कॅटेगरीच्या, तर त्यातल्या 3 सीट या फक्त फिमेल कॅन्डिडेटसाठी किंवा वुमनसाठी राखीव आहेत. उर्वरित 7 सीट ज्या आहेत या जनरलच्या सीट आहेत. याच्यामध्ये मुलं प्लस मुली, फिमेल प्लस मेल कोणीही येऊ शकतं मेरिटवर, पण इकडे मात्र फिमेलच्या सीट आहेत. तर आपण जनरलचा कट ऑफ पाहूयात की कॅटेगरी वाईज स्टे वॅकन्सी राऊंडला गव्हर्नमेंट BDSचा कशा प्रकारे राहिलेला होता. ओपन कॅटेगरी 587 मार्क्स, EWS 564, OBC/SBC 560, SCBC 562, VJ 481, NT1 514, NT2 477, NT3 541, SC 484, ST 345. हे महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट BDSचा मागच्या वर्षीचा कट ऑफ राहिलेला आहे. आता आपण पाहूयात महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत BDSचे, त्याचा मागच्या वर्षीचा कट ऑफ कशा प्रकारे आहे. ओपन 335, EWSला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला सीटचं रिझर्वेशन नसतं. EWSचे विद्यार्थ्यांचं जे काही रिझर्वेशन आहे 10%, हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे. प्रत्येक कॉलेज कोर्सेसच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच EWS सीटचं रिझर्वेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये या विद्यार्थ्यांना ओपनमध्येच गृहीत धरलं जातं आणि ओपनमधूनच त्यांना सीट दिली जाते, परंतु 50% जी काही स्कॉलरशिपचं बेनिफिट त्यांना त्या ठिकाणी दिलं जातं. OBC SBCचा जर आपण विचार केला तर 333, SCBC 269, VJ 329, NT1 313, NT2 336, NT3 334, SC 333 आणि ST 274. याच्यामध्ये SCBC प्लस ST कॅटेगरीचं मेरिट मागच्या वर्षी कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण SCBC ही जी काही कॅटेगरी आहे, विशेषतः मराठा आरक्षण, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळालेलं हे आरक्षण आहे आणि हे मागच्या वर्षी लागू केल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर अवेलेबल झालं नसल्यामुळे मागच्या वर्षी ज्या ज्या विद्यार्थ्यांना अवेलेबल झालेलं होतं त्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने त्या ठिकाणी कमी असलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती. त्याच्यामुळे SCBCचं जे काही मेरिट आहे मागच्या वर्षी कमी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपण पाहूया डीम्ड BDS कॉलेज जे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ते कशा प्रकारे आहेत. भारती विद्यापीठ पुणे, या ठिकाणी 5.5 लाख पर इयर फीस आहे प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला. डीमची विशेषता आहे इथे विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही, प्लस कसल्याही प्रकारचं सीट रिझर्वेशन जे आहे कॅटेगरी वाईज ते डीमला असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इक्वल फीस या ठिकाणी भरावी लागते. कॅटेगरीचं बेनिफिट डीमला एवढंच आहे की कॅटेगरीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो मात्र त्या ठिकाणी लागू पडतो. म्हणजे नीटचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल किंवा 12वीचा PCB बोर्डाचा जो काही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा क्रायटेरिया असेल तो कॅटेगरीचा लागू असतो. बाकी कुठलेही कॅटेगरीचे बेनिफिट डीम युनिव्हर्सिटीमध्ये मिळत नाही. भारती विद्यापीठ पुणे जवळपास 5.5 लाख पर इयर फीस आहे. राऊंड 1चा 253, राऊंड 2चा 385, राऊंड 3चा 407. भारती विद्यापीठ नवी मुंबई जवळपास 5.5 लाख पर इयर फीस.
राऊंड 1 195, राऊंड 2 370, राऊंड 3 445. भारतीय विद्यापीठ सांगली फीस आहे 3,95,000, तुलनेने कमी फीस असलेली आपल्याला पाहायला मिळते. राऊंड 1 170, राऊंड 2 311, राऊंड 3 442. DY पाटील नवी मुंबई महाराष्ट्र 7,75,000 पर इयर जवळपास फीस आहे. राऊंड 1 205, राऊंड 2 352, राऊंड 3 449. DY पाटील पुणे 6,50,000 BDS ची फीस आहे. फर्स्ट राऊंड 247, सेकंड राऊंड 337, थर्ड राऊंड 409. प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लोणी जवळपास 3,50,000 पर इयर फीस आहे. राऊंड 1 223, राऊंड 2 389, राऊंड 3 387. कृष्णा इन्स्टिट्यूट कराड 4,25,000 पर इयर फीस. राऊंड 1 184, राऊंड 2 385, राऊंड 3 471. त्याच्यानंतर दत्ता मेघे ग्रुपचं वर्धा या ठिकाणी एक कॅम्पस आहे BDSचा 4,35,000 फीस आहे. राऊंड 1 127, म्हणजे हा विद्यार्थी जस्ट इलिजिबलला सुद्धा या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये त्याला ॲडमिशन मिळालेलं होतं. राऊंड 2 282, राऊंड 3 348. अशा प्रकारे BDSचा डीमचा कट ऑफ राहिलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर डीम युनिव्हर्सिटीमध्ये राऊंड 1चा कट ऑफ हा लो असतो, कारण विद्यार्थी त्यावेळेस स्टेट कोटामध्ये किंवा MBBS मिळवण्याच्या प्रयत्नात असतात आणि पहिल्या राऊंडला BDS साठी चॉईस फिलिंग किंवा प्रेफरन्स त्या ठिकाणी जे आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी कमी भरतात आणि जसं जसं MBBS मिळत नाही किंवा स्टेट कोट्याचं मेरिट हाय जातं तसं तसं डीमचे रजिस्ट्रेशन सेकंड राऊंडपासून वाढतात आणि मग राऊंड 2, राऊंड 3 आणि पुढचे जे राऊंड असतात याचे डीमचे BDSचे कट ऑफ वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. स्टेट कोट्यामध्ये पण सुद्धा सेम परिस्थिती आहे. BDSचे जे काही कट ऑफ आहेत पहिल्या राऊंडला खूप कमी असतात, त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट BDS आहे अशा विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडपासून प्रयत्न केला तर खूप कमी मार्क्सला सुद्धा त्यांना चांगलं कॉलेज मिळू शकतं. नंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढते, विद्यार्थी काहीच ऑप्शन नाही म्हणून मग BDSकडे वळतात, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे BDSचं मेरिट सुद्धा वाढत असतं. अशा प्रकारे BDSचा हा मागच्या वर्षीचा कट ऑफ राहिलेला आहे. कॅटेगरी वाईज कट ऑफ या ठिकाणी डीमला नसतो. गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट आपण कट ऑफ BDSचे बघितलेले आहेत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण फिजिओथेरपी BHMS वेटरनरी याविषयी सुद्धा डिटेल डिस्कशन घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी आमचे दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.